नमस्कार. टॉप न्यूज मराठीच्या आफ्टरनून महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहूयात महत्त्वाच्या टॉप स्पीड न्यूज. राज्यात उन्हाची तीव्रता वाढली. मुंबईसह कोकण पट्ट्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा. मुंबईसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील तापमानामध्ये मोठी वाढ. मस्साजोगमध्ये ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन. सुरुवातीचे 2 दिवस पाणी पिऊन आंदोलन केलं जाणार. तरीही प्रशासनाने दखल न घेतल्यास पाणी व अन्नाचाही त्याग केला जाणार. पुण्यात संजय राऊतांविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन. नीलम गोऱ्हेंच्या उद्धव ठाकरेंवरील वक्तव्याचे तीव्र पडसाद. दोन्ही शिवसेनेत आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला. राऊतांनी गोऱ्हेंबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात शिंदे सेनेचं आंदोलन. मालवणमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा. परप्रांतीय भंगार व्यावसायिकानं या घोषणा दिल्या. स्थानिक प्रशासनाकडून व्यावसायिकाच्या दुकानावर कारवाई. आमदार निलेश राणेंनी दुकानावर बुलडोजर चालवला. त्र्यंबकेश्वरमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध. माजी विश्वस्त ललिता शिंदे यांचं ग्रामीण पोलिसांना याविषयी पत्र. महाशिवरात्रीला शिवस्तुती नृत्याविष्काराचे करण्यात आले होते आयोजन. पुणे बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात. कार चालकाचं नियंत्रण सुटल्याने दुचाकीला धडक. अपघातात दोघांना गंभीर दुखापत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा काम बंदचा इशारा. 8 महिन्यांच्या प्रलंबित महागाई भत्त्यासह विविध मागण्या. राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचारी आक्रमक भूमिकेत. 6 मार्चला सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर सरकारी कर्मचाऱ्यांचं धरणे आंदोलन. नाशिक कुंभमेळा संदर्भात उद्या महत्त्वाची बैठक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली गिरीश महाजनांनी बोलावली बैठक. रस्ते, विमान आणि रेल्वे वाहतुकी संदर्भात महत्त्वाची चर्चा होणार. 2 वर्षांनंतर नाशिकमध्ये कुंभमेळा होणार. शरद पवारांचा हिंगोलीतील नियोजित दौरा रद्द. महिनाभरापूर्वीच पवारांचा हिंगोली दौरा करण्यात आला होता रद्द आणि आता पुन्हा एकदा दौरा रद्द झाल्याने कार्यकर्त्यांचा मात्र हिरमोड. दिल्ली विधानसभेत गदारोळ. आतिशी यांच्यासह आपचे 11 आमदार निलंबित. कॅबचा अहवाल सादर करण्यापूर्वीच गदारोळ झाल्यानं 1 दिवसीय कामकाज तहकूब. टॉप न्यूज मराठीच्या आफ्टरनून महाराष्ट्रमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.